नमस्कार मित्रांनो, तुमच्याही चॅनलवर 0 सबस्क्रायबर आहेत का किंवा 10 ते 20 सबस्क्रायबर आहेत पण वाढत नाहीत, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी 0 ते 1000 सबस्क्रायबर कसे गेन करायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन आणि प्लॅन देणार आहे। तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब। पहिली गोष्ट अशी आहे की तुमचा माइंडसेट चेंज करा। कारण जोपर्यंत बरेच लोक अशी चूक करतात की फक्त यूट्यूबला स्टार्टिंगला 5 ते 10 व्हिडिओज अपलोड करतात आणि नंतर म्हणतात की यूट्यूब आपल्यासाठी नाहीच किंवा यूट्यूब आपले व्हिडिओ बघतच नाही किंवा ऑडियन्सला आपला व्हिडिओ जो आहे यूट्यूब पोहोचवत नाही। पण यूट्यूब जे आहे तो पेशन्सचा गेम आहे। त्याच्यासाठी तुम्हाला किमान 90 डेज म्हणजे 90 दिवसापर्यंत कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करावे लागतील। यूट्यूबवर मेहनत घ्यावी लागेल, काम करावं लागेल। त्याच्यानंतरच तुम्हाला जे आहे ते यूट्यूबवर सबस्क्रायबर भेटणार आहेत किंवा तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस भेटणार आहे। ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे। स्टार्टिंगला तुम्ही सबस्क्रायबरवर फोकस करू नका, तर स्टार्टिंगला तुम्ही कंटेंट जो आहे तुमचा त्याच्यावर फोकस करा। तुम्हाला जास्तीत जास्त चांगला कंटेंट लोकांपर्यंत कसा देता येईल ह्या गोष्टींवर जर तुम्ही फोकस केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी थ्रू कंटेंट एकदा लोकांना आवडायला लागला तर नक्कीच लोक तुम्हाला बघतील, तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करतील आणि रोज म्हणा की मी रोज माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहे। तर हा जो एक माइंडसेट आहे तुमचा की यूट्यूबवर काम केल्याने काही होत नाही किंवा आपले व्हिडिओज व्हायरल होत नाहीत, तर हा माइंडसेट तुम्ही आधी चेंज करा, नंतरच तुम्हाला या गोष्टीचा फायदा। सेकंड जो पॉईंट आहे तो आहे प्रॉपर नेच ठरवा। म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बनवत आहात, तुम्ही जे चॅनल बनवलेलं आहे त्या रिलेटेड जर तुम्ही व्हिडिओज अपलोड केले, कन्सिस्टन्सी ठेवली, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपल्या चॅनलवर किमान 5 ते 10 व्हिडिओ जे आहे ते अपलोड झालेले पाहिजे। आपण 1-2 व्हिडिओ अपलोड करतो, आमचे सबस्क्रायबर वाढत नाहीत, आम्हाला व्ह्यूज येत नाही, तर असं होत नसतं। लोकांचे 1-2 हजार व्ह्यूज 1-2 हजार व्हिडिओज अपलोडेड असतात, तरी त्यांच्या व्हिडिओजला खूप कमी असा रिस्पॉन्स असतो, व्ह्यूज असतात, कमी सबस्क्रायबर असतात। पण आपल्याला करायचं काय आहे, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। व्ह्यूज येवोत अगर नको येवोत, सबस्क्रायबर वाढले नाही वाढले तरी चालतील, पण आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। एका दिवसात तर तुम्हाला सबस्क्रायबर मिळणार नाहीत, पण एक दिवस नक्कीच तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर म्हणा किंवा तुमचे व्ह्यूज म्हणा किंवा तुम्हाला यूट्यूबकडनं पेमेंट म्हणा किंवा चॅनल मोनेटायझेशन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भेटणार आहेत। तर प्रॉपर निश ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये यूट्यूब जो आहे तो तुमचा कंटेंट हा रेकग्नाइज करतो, रिव्ह्यू करतो आणि त्याच्यानंतर राईट ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवत असतो। तिसरा पॉईंट असा आहे की चॅनल जे आहे तुमचं प्रोफेशनल दिसलं पाहिजे। म्हणजे तुमचं चॅनल जे आहे, चॅनलचं नाव म्हणा किंवा चॅनलचा लोगो म्हणा किंवा चॅनलचा बॅनर, सगळ्या गोष्टी एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे, जेणेकरून जेव्हा सबस्क्रायबर जे आहेत ते व्हिडिओवर क्लिक करतात, ते आपल्या प्रोफाईलला व्हिजिट करतात आणि तिथं त्यांनी चेक करतात ते की तुमचा जो आहे तो व्हिडिओ प्रॉपर आहे का किंवा तुमचं बॅनर व्यवस्थित आहे का किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड्स टाकणं महत्त्वाचं असतं। बऱ्याच अशा गोष्टी आहेत जेव्हा सबस्क्रायबर आपलं चॅनल बघतात, ठीक आहे ना, तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। आपलं बॅनर व्यवस्थित पाहिजे, आपला लोगो व्यवस्थित पाहिजे, तर ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं। आणि लोक तुमच्या चॅनलवर किमान 5 ते 10 व्हिडिओ अपलोड पाहिजे। जर सबस्क्रायबर आला, तुमचं चॅनल ओपन केलं, तुमचं सगळं काही छान आहे, तुमचा लोगो, तुमचं बॅनर, तुमच्या कीवर्ड्स वगैरे, डिस्क्रिप्शन वगैरे तुम्ही लिहिलेलं आहे, सगळं आहे, पण व्हिडिओ जर 1 किंवा 2 व्हिडिओ असतील तर सबस्क्रायबर सबस्क्राईब करत नाही। तुमच्या व्हिडिओवर सबस्क्रायबर तुमच्या चॅनलवर किमान 10 ते 15 व्हिडिओ तुम्ही अपलोड करून ठेवा। असं नका म्हणू की 2 व्हिडिओ झाले, माझे सबस्क्रायबर वाढत नाहीत, ही गोष्ट एकदम चुकीची आहे। किमान 15 ते 20 व्हिडिओ तुमच्या चॅनलवर अपलोड करून ठेवा। जर नसले तर सबस्क्राईब करत नाहीत। नेक्स्ट पॉईंट आहे कंटेंट स्ट्रॅटेजी। कंटेंट स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला करायचं काय आहे, एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे कंटेंटची। त्याच्यामध्ये 3 प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बनवायचे आहेत। पहिला व्हिडिओ असा बनवा की सर्च बेस, म्हणजे यूट्यूब चॅनल ग्रो होण्यासाठी काय केलं पाहिजे, सर्च करतात लोक, बरोबर। सेकंड पॉईंट आहे प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे व्ह्यूज का वाढत नाही किंवा वॉच टाईम का वाढत नाही, हा लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन त्यांना भेटणार आहे। ही झाली सेकंड स्ट्रॅटेजी। थर्ड स्ट्रॅटेजी आहे ट्रेंडिंग टॉपिक्स। ट्रेंडिंग टॉपिक्स जे पण असतील लेटेस्ट
त्याच्यावर त्याला अनुसरून आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत, जेणेकरून लोक सर्च करतात की ट्रेंडिंग टॉपिक्स. सहज मी पण सर्च करते यूट्यूबला म्हणा किंवा गुगलला म्हणा की लेटेस्ट ट्रेंडिंग टॉपिक कुठले. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्याने होतं काय, कंटेंट स्ट्रॅटेजी जर ठेवली तर व्हिडिओ आपला लोकांपर्यंत पोहोचतो. ज्याला प्रॉब्लेम सॉल्विंगचं कंटेंट असेल त्यापर्यंत त्याचा व्हिडिओ पोहोचतो, म्हणजे आपला व्हिडिओ पोहोचतो. सर्च बेस असला आपला व्हिडिओ तर जे लोक सर्च करतात, ठीक आहे ना, प्रॉब्लेम त्यांचं सर्च करतात किंवा सोल्युशन सर्च करतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. आणि जे लोक परत ट्रेंडिंगपर्यंत सर्च करतात तिथंही आपला व्हिडिओ हा पोहोचत असतो. या प्रकारे आपले सबस्क्रायबर पण वाढतात आणि आपल्या चॅनलला व्ह्यूज पण वाढत असतात. तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, व्हिडिओ बनवताना एखादी स्ट्रॅटेजी आपल्याला कंटेंटवर बनवायची आहे, कशा प्रकारे आपण त्याला लोकांसमोर शो केलं पाहिजे आपला व्हिडिओ, ठीक आहे ना. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या. स्टेप आहे टायटल प्लस थंबनेल फॉर्म्युला. तर याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा CRT बेस्ट ठेवायचा आहे. म्हणजे जेव्हाही तुम्ही थंबनेल बनवताना खूप सारं टेक्स्ट किंवा खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे इमोजीज असं ठेवायचं नाही. कीवर्ड्स ठेवायचे, 1-2 इमोजी ठेवायचा आणि बोल्ड टेक्स्ट ठेवायचा आहे. तर ह्या गोष्टी करायचा. क्युरिसिटी वाढली पाहिजे लोकांची बघता क्षणी. आता माझा एक व्हिडिओ होता की माझ्या 5 मिस्टेकमुळे माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं, पण लोकांना माहीत नाहीत. मग लोक काय करतात, कुठल्या आहेत त्या 5 गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत, आम्हाला आमच्या चॅनलसाठी त्या चुका व्हायला नको, आम्ही म्हणून त्या गोष्टी बघू, शेअर करू. तर ह्या पॉईंट होतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. थंबनेल असं बनवायचं, आपण काय जनरली काय थंबनेल बनवतो, यूट्यूब टिप्स. लोकांना माहिती की याच्यात यूट्यूब टिप्स आहेत. क्युरिसिटी नसते की नेमकं काय आहेत, लोकांना समजते की याच्यात टिप्सच आहेत, त्याच्यामुळे लोक इंटरेस्ट घेत नाहीत, ठीक आहे ना. आता माझा हा व्हिडिओ आहे 0 to 1000 सबस्क्रायबर कसे बनवायचे, ठीक आहे. आता याच्यात मी स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगते. तर लोक क्युरिसिटीने बघतील की नाही, आम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, तर आम्हाला कुठल्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ जो आहे तो लोक पूर्ण बघतील आणि नक्कीच मला याच्यावर कमेंट पण करतील आणि व्ह्यूज वाढतील. त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढतील आणि त्याच प्रकारे माझा वॉच टाईमसुद्धा वाढणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत. जेव्हाही तुम्ही व्हिडिओ बनवणार त्यावेळेस तुमचा थंबनेल आणि तुमचं टायटल हे क्युरिसिटी क्रिएट करणारं असावं. सिम्पल आणि एकदम सिम्पल नको, टायटल पण आणि थंबनेल पण, कारण सिम्पल राहिलं तर लोक क्लिक करत नाहीत किंवा बघत नाहीत. CRT वाढवण्यामध्ये मागे थंबनेलचा मेन हात असतो, त्याच्यामुळे थंबनेलकडे जास्त लक्ष द्या. नेक्स्ट गोष्ट आहे की यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो आधी तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात, वॉच टाईम, रिटेन्शन, CRT आणि कन्सिस्टन्सी. तुम्हाला या 4 गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्युअसली करायच्या आहेत. CRT मध्ये तुम्हाला क्लिक थ्रू रेट, म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या रेटने क्लिक झालेला आहे, त्याचं जर हाय अटेन्शन असेल तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच तुम्हाला त्याच्याने वॉच टाईम प्लस सबस्क्रायबर भेटणार आहेत. आणि तुम्ही जो व्हिडिओ बनवणार आहेत तो रिअल बनवा, रिअल कंटेंटवर बनवा. तुम्हाला लोकांशी तुम्ही कनेक्ट झालं पाहिजे, लोकांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही इथं एक्सप्लेन केल्या पाहिजे, कारण त्याच्याने तुमचा जो व्हिडिओ आहे किंवा तुमचा जो ऑडियन्स आहे तो तुमच्याशी कनेक्ट राहतो, एंगेज राहतो आणि त्याच्यानेच तुमचा जो कंटेंट आहे तो लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि त्याच्यानेच तुमचं सबस्क्रायबर जे आहेत आणि व्ह्यूज जे आहेत ते वाढत असतात. तर आता मी तुम्हाला 90 डेजचा प्लॅन देते, तो लक्षात ठेवा, क्लिअरली बघा, व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. पहिला महिना, ठीक आहे, 90 डेजचा प्लॅन आहे. पहिले 1 ते 30 दिवस तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचा आहे, कन्सिस्टन्सी ठेवायचा आहे. जर तुम्ही 2 दिवसाआड व्हिडिओ अपलोड करत असाल तर 2 दिवसाआड व्हिडिओ अपलोड करा, अशी कन्सिस्टन्सी ठेवा. जर तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत असाल तर डेली व्हिडिओ अपलोड करा, मध्ये गॅप पडू देऊ नका, ठीक आहे. आणि जर तुम्ही आठवड्यातनं 3 व्हिडिओज अपलोड करत असतील तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही 3 व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करा, ठीक आहे ना. याच्याने काय होतं, किंवा तुम्ही ज्या टायमिंगला पहिला व्हिडिओ अपलोड केला असेल सेम टायमिंगला सगळे व्हिडिओ जो आहे ते अपलोड करा. हा झाला फक्त पहिल्या महिन्याची स्ट्रॅटेजी. तुम्हाला एवढं करायचं आहे, कंटिन्युअसली व्हिडिओज जे आहेत ते बनवायचे आहेत, थंबनेल बनवायचे आहेत, टायटल, सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्हाला बनवायच्या आहेत आणि अपलोड करत राहायचं आहे. मध्ये ब्रेक देऊ नका. एक व्हिडिओ अपलोड केला 10 दिवस ब्रेक अजिबात करू नका. यूट्यूब म्हणतं की हा इंटरेस्टेड नाही किंवा हा क्रिएटर नाही, तर त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ तो यूट्यूब जो आहे तो पुश करत नाही. सेकंड गोष्ट सांगते,
आता तुम्हाला दुसऱ्या महिन्याची स्ट्रॅटेजी सांगते. व्हिडिओज बनवले, ॲनालिटिक्स चेक करा. ॲनालिटिक्समध्ये काय येतं, YT स्टुडिओमध्ये हे ऑप्शन आहे. ॲनालिटिक्समध्ये काय येतं की जे सिमिलर व्हिडिओज आहेत, म्हणजे ज्या व्हिडिओजवर तुम्हाला जास्त व्ह्यूज आलेले आहेत त्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बनवायला स्टार्ट करा दुसऱ्या महिन्यात. बरोबर, हा झाला सेकंड महिन्याची स्ट्रॅटेजी. जे व्हिडिओजवर तुम्हाला आधी चांगले व्ह्यूज आलेले आहेत, ॲनालिटिक्स तुम्हाला दाखवतच की तुमचे कुठले व्हिडिओ बेस्ट आहेत, तर त्या व्हिडिओज रिलेटेड तुम्ही दुसरे व्हिडिओज बनवा. झालं सेकंड महिन्याची स्ट्रॅटेजी. आता थर्ड मंथमध्ये तुम्हाला करायचं काय आहे, कम्युनिटी पोस्ट टाकायची आहे, लाईव्ह घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ऑडियन्स जो आहे तो बिल्डअप करायचा आहे. ह्या 2 महिन्याच्या गोष्टी थर्ड मंथमध्ये पण करायच्या आहे, पण त्याला धरून अजून बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला ॲड करायच्या आहेत. त्या म्हणजे तुम्ही लाईव्ह घेत चला, दिवसाला 1 लाईव्ह किंवा 5 दिवसात 10 दिवसात 1 लाईव्ह घेत चला, लोकांना तुमच्याशी एंगेज करा. ठीक आहे, लाईव्ह घेतल्यानंतर कम्युनिटी पोस्ट टाका, लोकांना प्रश्न विचारा, पोल टाका, लोकांना इन्फॉर्मेशन द्या की आज हा व्हिडिओ येणार आहे किंवा तुम्हाला कशा रिलेटेड मी व्हिडिओ बनवू ते मला सजेस्ट करा. लोकांना तुम्ही प्रश्न विचारा, नक्कीच लोक त्याचा रिस्पॉन्स करतात आणि आपला ऑडियन्स जो असतो तो बिल्ड होत असतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. 3 महिन्याचा प्लॅन मी तुम्हाला दिलेला आहे आणि हा 3 महिन्याचा प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचे सबस्क्रायबर जे आहेत ते वाढणार आहेत. मी पण सेम तसंच केलं, त्याच्यामुळे माझ्या चॅनलला आता व्ह्यूज आहेत आणि तुम्ही सबस्क्रायबर तर बघूच शकता खूप सारे आहेत. तर त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी मी पण फॉलो केली आणि सेम स्ट्रॅटेजी मी तुमच्याशी शेअर करत आहे. आतापर्यंतचे व्हिडिओज जे आहेत ते मी माझ्या एक्सपिरियन्सनेच बनवून तुम्हाला सांगितलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना त्याचा फायदासुद्धा झाला. शेवट एकच गोष्ट सांगते की सबस्क्रायबर मागू नका, त्यांना व्हॅल्यू द्या, सबस्क्रायबरची हेल्प करा, ट्रस्ट बिल्ड करा. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या तर नक्कीच त्यांना जर तुमचा व्हिडिओ जो आहे तो यूजफुल वाटत असेल तर ते स्वतःहून तुम्हाला सबस्क्राईब करतील. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.